रमी खेळण्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टोक्ती दिली आहे। सभागृहात रमी खेळणं विषय छोटा आहे, हा विषय खरं तर छोटा आहे असं कोकाटे म्हणतायत। राजीनाम्याकरता मी काय विनयभंग केलाय का, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं कोकाटेंचं म्हणणं आहे। आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असंही कोकाटे म्हणतायत। हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। ऑनलाईन रम्मी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला? ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं, ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे। माझे अकाउंट, बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। या सगळ्या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया आपण। आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।